एक नंबर. आमच्याकडे येणारे गिऱ्हाईक कस्टमर दुसरीला येणारा कस्टमर कधी एकदा येतो. तो आला की एकदा 4 जण घेऊन येतो. हो हो 4 जणांनी अशी जाहिरात झाली. आज संपूर्ण महाराष्ट्रात आमची जाहिरात झाली. आज गडचिरोली पासून लोक येतात. धुळा संपूर्ण ठिकाणी लोक जे आहेत स्वच्छता बघा किती आहे. सर्व क्लीन व्यवस्थित. सर्व तुम्ही घरातलेच बनवता? बनवतायत गरमागरम ताजी आपल्या समोरच बनवून देत आहेत. काय प्राइस आहे याची? 30-40. हाय नमस्कार मंडळी. आज आलो आहोत आपण जेजुरीला. तर झालं जेजुरीचं दर्शन झालं खंडोबाचं. आता दुसरं म्हणजे काय म्हणजे आपण झणझणीत आणि मस्त चमचमीत खाऊया, ते पण नॉनव्हेज. तर नॉनव्हेज साठी उत्तम पर्याय म्हणजे विलास लंच होम. जेजुरी एसटी स्टँडच्या 2 मिनिटावरच आहे हे हॉटेल. खरं तर मी दुपारी इथे जेवली आणि इथली चव एवढी जबरदस्त होती म्हणूनच मी ही व्हिडिओ खास तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून बनवली. तर आता आपण हॉटेलच्या ओनरकडूनच त्यांच्या उत्तम चवीचे रहस्य जाणून घेऊया. आणि हे आहे हॉटेलचं टायमिंग. नमस्कार सर. माझं नाव चंद्रकांत आबासाहेब दरेकर. आमचा हा व्यवसाय 1930 पासून चालू आहे. पहिलं काय पहिले शाकाहारी त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस मटन बिल हा प्रकार नव्हता. मटन हा प्रकार 80च्या पुढे चालू झाला. त्यावेळेस मार्केटमध्ये गाड्या आल्या त्यावेळेस हा व्यवसाय जोरात चालू त्यावेळेस होता, छोट्या प्रमाणात होता. त्याच काय आठवड्यातून एकदा मटन पडायचं एकच ठिकाणी, ते आणायचं करायचं. संपलं त्याचं दुकान पण झालं की आमचं खाणारी माणसंच नव्हती. नंतर 80 नंतर जरा प्रमाण वाढलं, दुकानं वाढली, रहदारी वाढली, त्यांनी स्पीड घेतली. धंद्याला 90 पासून चांगलं स्पीड आलं पाहिजे. धंद्याला स्पीड आल्यानंतर माझं मोरगाव रोडला छोटं दुकान होतं. 4-5 टेबल होते. त्यानंतर धंदा करायचा. पोरं लहान होती. नंतर मी ही जागा 97 साली ही जागा घेतली. ह्या जागेत मग मी हॉटेल बांधलं. 3 मजली हॉटेल बांधले. आता ग्राउंडला चालू आहे. अजून 6 महिने दुसऱ्या मजल्यावर चालू करतात. आणि आता मात्र चांगलं प्रकारे सेल होतो. गिराईक बी वाढले. आणि तुमच्याकडे बकऱ्याचंच मटण मिळतं ना सर? बोकडाचं मटण. फक्त बोकडाचं. हा बोकडाचं मटण आणि चिकन बॉयलर चिकन. आता पर्याय म्हणून बॉयलर चिकन. काय नाही नाही आम्ही दुपारी आलो 2 थाली खाली, पण आम्हाला एवढी आवडली म्हटलं आता तुमची व्हिडिओ करायलाच हवी म्हणून आम्ही आलो आहोत. कारण टेस्ट एक नंबर आहे. कोणी आलं तर मग एकदा खाल्ल्यानंतर इथे जेवूनच जाणार प्रत्येक वेळेला. कुठे बोर्ड नाही, दिसत नाही काय. हो हो अगदी. आमच्याकडे येणारे गिऱ्हाईक कस्टमर दुसरीला येणारा कस्टमर कधी एकदा येतो. तो आला की एकदा 4 जण घेऊन येतो. हो हो 4 जणांनी अशी जाहिरात झाली. आज संपूर्ण महाराष्ट्रात आमची जाहिरात झाली. आज गडचिरोली पासून लोक येतात. धुळा संपूर्ण ठिकाणी लोक जे आहेत. आमचे गिऱ्हाईक कस्टमर बडोदा, सुरत, मुंबई, पुणे आहेत. हो हो आता एकदम उत्तम प्रकारे हो. आम्हाला बस मागणी पुण्यात तुमच्या गावात नाही. तेच आम्ही म्हणतो मुंबईला चालू करा म्हणजे आम्हाला पण मिळेल. त्यांना एवढं सोपं नाही. हो हो कसं आहे मटण बोकडं पाणी मसाला. पाणी मसाला काय करू शकतो आपण. मटण बाहेर मटण मिळणार नाही असं. अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे चालू. आता माझी मुलं हो. धन्यवाद सर. हे बघा इकडे भाकरी बनवतायत गरमागरम ताजी आपल्या समोरच बनवून देत आहेत. बघा या ताई. कोणती भाकरी आहे ही? कोणती भाकरी आहे? बाजरी. हा खायला छान लागते. तुमचं नाव मॅडम? माझं नाव जयश्री चंद्रकांत दरेकर. तुम्ही घरीच सगळं करता ना? घरची फॅमिली सगळं बघता? आम्ही गावात अच्छा.
त्या तुमच्या भाऊजाई आणि जावा ना? बाहेरचं कोण नाही, तुम्ही घरातले? हा. आणि हे मटण वगैरे कोण बनवतं? मुलगा. अच्छा, म्हणजे घरातल्या घरातच सगळे. चालेल. हे बॉईल करून ठेवलंय? हो, बॉईल करून. अच्छा, हा तुमचा सिक्रेट मसाला. आता काय बनवतोय सध्या? मटण बनवतो, मटण फ्राय. त्यांची मुलं स्वतःच्या हाताने हे जेवण बनवतात आणि अगदी घरचेच मसाले वापरून स्वतः अस्सल गावची चव देण्याचा प्रयत्न करतात. सर्व तुम्ही घरातलेच बनवता? हे सुकं मटण आहे? हे मटण फ्राय बनवतो. अच्छा. आणि प्रत्येक कस्टमर आल्यानंतर आपण प्रत्येक जशी ऑर्डर असेल तशी मटण बनवतो. एकदम बनवून ठेवत नाही, फ्रेश बनवून देता? हो. आणि हे काय बोलते? प्रत्येक थालीत येतो तो थार असा? हो. तरी बघा किती छान सुटले. स्वच्छता बघा किती आहे, सगळं क्लीन व्यवस्थित. किचन एवढं साफ कुठे मिळेल तुम्हाला, एकदम क्लीन. पहा, अगदी आपुलकीने आणि प्रेमाने हे सर्वांना जेवण आपल्या हातानेच वाढत आहेत. आणि ह्या मटणाची चव अगदी महाराष्ट्रभर आहे. खूप लांबून लांबून लोक खास हे मटण खाण्यासाठीच येतात. गरमागरम अगदी प्रत्येक थालीत दिली जाते. त्यामध्ये एक भाकरी, एक मटण फ्राय, 4 पीस रस्सा आणि राईस. काय प्राइस आहे याची? हे 340. मटण फ्री आहे. हे दुपारी खाल्लं आम्ही, खूप टेस्टी आहे. हा, घरीच बनवता ना सगळे? हा, तुम्ही स्वतः बनवता? ही जी टेस्ट आहे हॉटेल ती आम्ही घरी घेतलं तरी येणार? हा. चालेल. हे आहे आळणी रस्सा. नॉनव्हेज वाल्यांसाठी तर आहेच, पण व्हेज वाल्यांनी नाराज होऊ नका, ते पण त्यांच्याकडे आहे. शाकाहारी मध्ये बघा काय काय आहे. हा हा. आमटी. आणि ही कोबी चणा डाळ, ही आमटी आहे. आणि ही खाण्याची भाजी. कोणता तांदूळ आहे हा? कोणता तांदूळ आहे? कोलम. हा, बासमती कोलम. असा गरमागरम ताजा भात मिळतो. मटण फ्राय. याच्यात नळी आणि साप वगैरे येतात? त्यांनी हड्डीवर सांगितलं पूर्ण. हा हा हा. मटण थालीमध्ये आहे आळणी रस्सा, सुकं मटण, झणझणीत मटण रस्सा, बाजरीची गरमागरम भाकरी आणि खिमा. हा खिमा तर खूपच टेस्टी आहे. आणि रस्सा ही एकदम झणझणीत आणि
टेस्टी. हे आहे चॉप फ्राय, हे रस्सा आणि ही बाजरीची भाकरी. एक नंबर. आम्ही या थाल्या टेस्ट केल्या. मटण अगदी सॉफ्ट शिजलं होतं आणि चविष्ट होतं. तुम्हीही नक्की या हॉटेलला व्हिजिट करा आणि तुमच्या नॉनव्हेज प्रेमी मित्रमैत्रिणींना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. छान आहे डिश. ह्याची चव एकदम घरगुती आहे. त्याचे मसाले नाही, त्याच्यामध्ये काही ऍड आहेत नाही. म्हणजे छान आहे. तुम्ही नेहमी येत आहे ते, चालेल. पण तुम्हाला आवडली. तुम्ही सांगा मॅडम. आम्ही सोबत चालेल, पहिल्यांदा चालेल. हा. छान टेस्ट आहे. नक्की परत येणार. 100% म्हणजे आवडली आहे. पुणे बारामती या रोडवर जेवण आहे आणि या ठिकाणी तुम्ही नेहमी येता, आवडते ना. हा, कसं वाटलं तुम्हाला हे मटण? एकदम छान. असं जेवण काय नाही. आणि एकदम भाजी वगैरे सगळं आपण ऑर्डर दिल्याबद्दल जे मागितलं ते हजर असतात. एकदम खूप पडलं. थँक्यू. नेहमी इथेच येता? हा हा, पहिल्यांदा आलं पण आवडले. आमचे हे घरचे मसाले विकण्यासाठीही ठेवले आहेत. ही सगळीच माणसं खूप सपोर्टिव्ह आहेत. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा.